श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आपल्या चॅनलवर परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक रेसिपी बघणार आहे. त्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे. रेसिपीचं नाव असं आहे की बीटरूट, गाजर, आमला, कांजी. तर ही हिवाळ्यातच केली जाते कांजी. ह्याचा खूप बरेचसे फायदे आहेत. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पचनक्रिया सुधारते, यकृत डिटॉक्सिफाय होतं, परत तसेच चयापचन क्रिया सुधारली जाते. आपल्याला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते. डोळे, त्वचा, केस यांची निगा राखली जाते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. हे इतके ह्याचे फायदे आहेत. तर आज आपण ही आता रेसिपी बघूया. तर हे साहित्य तर बीट, गाजर, आवळा, आले आणि लिंबू घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये ओली हळद जी असते ती घेऊ शकता. आता माझ्याकडं ओली हळद नाही आहे, त्यामुळे मी घेतलेली नाही आहे. मी आधी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मी ओली हळद घातली होती. तर चल आपण आता ही रेसिपी बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, हे बरेचसे जण हे कट करूनही घेतात, पण मी आज हे आपल्या किसणीनं किसणार आहे. तर आपण हे किसूत. तर आत्ता आपण यामध्ये काय करायचं आहे की बीट पूर्ण चिरून त्याचे वरचे साल आपण काढून टाकणार आहोत, म्हणजे किसायलाही आपल्याला ते सोपं जाईल. हे जे आहे, हे कांजी ही तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. असं काही नाही की लहान मुलांना नाही द्यायची वगैरे, असं काही देऊ शकता. Yes, you're really good at saying what you mean. Suppress my तर आता मी इथं एक छोटीशी बरणी घेतलेली आहे काचेची. तुमच्याकडं मोठी असेल तर तुम्ही मोठी घेऊ शकता. ज्याप्रमाणे साहित्य आहे त्याप्रमाणेच भांडं तेवढं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मातीचं लोटकंही घेऊ शकता, मोठं असेल तर तुमच्याकडं. आणि आता आपण त्यात अर्धा तांब्या पाणी बसलेलं आहे. तर चला आपण आपले पुढचे साहित्य सगळं किसून घेऊ. तर ही आहे पिवळी मोहरी. ही आपण थोडीशी कुटून घेणार आहे. आता आपण या बरणीत सगळं साहित्य मिक्स करणार आहोत. त्याच्यामध्ये गाजर, बीट मी मिक्स केलेलं आहे, किसलेलं. आणि आता आपण इथं आलं मिक्स करतो आहे आणि हे आवळ्याचं मिक्स झालेलं आहे. आता हे सगळं मिक्स छानपैकी मिक्स करून झालं की हे आपण पॅक करायचं आहे. हे आहे काळं मीठ, थोडंसं आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे कुटलेली आपली मोहरी आहे पिवळी, ती थोडी टाकायची. आणि काळ्या मिऱ्या आहेत त्या अर्धा चमचा आपण त्यात टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला पूर्ण गच्च असं झाकण लावून ठेवायचं आहे. आणि हे झाकण लावून आपण 3 ते 4 दिवसात हे उन्हात ठेवायचं आहे. पण डेली ह्याला आपण थोडंसं हलवायचं आहे आणि परत ठेवून द्यायचं आहे. आणि तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण ह्याचा पिण्यासाठी हे गाळून प्यायचं आहे. तर नक्की सगळ्यांनी करून बघा. साधी सोपी रेसिपी आहे. आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता आपण हे उन्हात नेऊन ठेवणार आहे. तर आपण 3 दिवस आता हे उन्हात ठेवतो. आता मी इथं ठेवते. एक मी वरती टेरेसवर नेऊन ठेवलेलं आहे आणि एक आता मी इथं ठेवते.
आता याला 3 दिवसाचं ऊन झालं की आपण बघू कशी टेस्ट आहे. बाय बाय.